संपत निगोट राहणार निगोटवाडी आणि वाळंदवाडी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण या गावाशी माझं लहानपणापासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध या ठिकाणी राहिलेले आहेत. माझा पूर्ण नातेवाईक परिवार या प्रत्येक घराघरामध्ये माझा नातेवाईक आहे. आणि मी ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहायचं त्यावेळेला आमचे दाजी असतील किंवा यशवंत असतील, माऊली असेल, भास्कर असेल, इथल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना, मनोहरदादा असतील, मी त्या ठिकाणी फोन करून विचारलो आपण अशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायची तयारी करतोय, तुमचं काय मत आहे. त्यावेळेला त्यांनी एकमुखाने मला सांगितलं का जर तुम्हाला उमेदवारी मिळत असेल, भले पक्ष कुठलाही असो, तुम्ही हेच आमचा पक्ष आहे, शिवाजी निवड हाच आमचा पक्ष राहील आणि तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणाने उभं राहू. त्याच वेळेला त्यांनी मला शब्द दिला. आणि आता मी ज्यावेळेला प्रचाराला पहिल्यांदा या 2 वेळा येऊन गेलो, आज या ठिकाणी आम्ही घरटुघर घेतोय, परंतु इथले ग्रामस्थ आम्हाला सांगतायत की तुम्ही इकडे तुमचा वेळ घालू नका, इथं तुम्हाला 100% मतदान होणार आहे. कारण इथं दुसरा कोणाला इथं विकास केला आहे तो नामदार साहेबांनी केला आहे आणि शिवाजी आढळरावांनी केलेला आहे. आपल्या सर्व परिसरामध्ये झालेला विकास आणि या लोकांच्या थोड्याशा समस्या आहेत. जो रस्त्याचा प्रश्न आहे, मी काकांच्या समोर सांगतो की येणाऱ्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला काका झेडपीत बसतील, मी पंचायत समिती बसेल, त्यावेळेला पहिला फंड रस्त्याचा या वाळंदवाडी या ठिकाणी टाकला जाईल आणि त्याचं काम सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सुरू केलं जाईल. या निमित्ताने एवढं सांगतो कारण वाळंदवाडीने आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे. याच्या आधीसुद्धा बैलगाडा क्षेत्रात काम करत असताना या गावांनी माझ्या पाठीमागं, माझ्या गाड्यामागं मला खूप माऊली असेल, यशवंतराव असतील, म्हणजे सर्व सहकारी असतील, त्यांनी बैलगाडा मला पळायला माऊलीने शिकवलेला आहे. माऊली वाळूंनी मला बैलगाडा समजत होता, परंतु कसा पळवायचा हे माऊली वाळूंनी मला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. म्हणून या गावाशी माझं खूप जवळचं नातं आहे. काकांना सुद्धा मी या ठिकाणी आत्ता फिरवत असताना काकांच्या सुद्धा लक्षात आलं असेल काही तर घर ना घर माझ्या पाठीमागं, काकाच्या पाठीमागं भक्कमपणाने उभं राहणार आहे. वाळंदवाडीमधून जसं निगोटवाडीतून लीड होणार आहे त्याच तुडीचं लीड या वाळंदवाडीतून होईल एवढं या निमित्तानं आपल्या सर्वांना पत्रकारांना सुद्धा माहिती देतो.